नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्याच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे। आषाढ अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग एकाच दिवशी आलेले आहेत। तर या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। 24 जुलै रोजी दीप अमावस्या आहे आणि त्याच दिवशी गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्याने गुरुपुष्यामृत योग जुळून आला आहे। हा योग सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो। या मुहूर्तावर केलेली सोने खरेदी ही वृद्धिगत होणारी असते, म्हणजेच त्यात वाढ होत जाते। अमावस्या अशुभ की शुभ? सर्वप्रथम अमावस्या ही तिथी अशुभ नाही, उलट दिवाळीत अश्विन अमावस्यालाच आपण लक्ष्मीपूजन करत असतो। त्यामुळे पौर्णिमा अमावस्या या लक्ष्मी मातेच्या प्रिय तिथी आहेत आणि मंगळवार शुक्रवार हे आवडते वार आहेत। त्यामुळे इतर वेळी अमावस्या अशुभ ठरवण्याचे काहीच कारण नाही। अशात आषाढ अमावस्या, जिला आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस असे म्हणतो, तर ती दिव्यांचे पूजन करून अज्ञान, आळस, अंधश्रद्धेचा अंधार घालवणारे आहे। त्यामुळे ते देखील वर्ज्य ठरत नाही। पुष्य नक्षत्राबाबत सांगायचे झाले तर या मुहूर्तावर केलेले कोणतेही कार्य वाढत जाते। या मुहूर्तावर विद्यादान केले जाते, सोने, घर, जमीन खरेदी केली जाते। मात्र विवाह, साखरपुडा केला जात नाही, कारण अशा गोष्टी वारंवार होणे शुभ लक्षण नाही। म्हणून मंगल कार्य वगळता इतर कोणतेही शुभ कार्य या मुहूर्तावर केली जातात। गुरुपुष्यामृत योग सायंकाळी 4:43 ते दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी 6:15 आहे आणि अमावस्या तिथी 24 तारखेला रात्री 12:40 समाप्त होणार आहे। अशातच अमृत योगावर सोने खरेदी शुभ ठरणार आहे। अमावस्येच्या दिवशी पाण्यात खडे मीठ, हळद, गोमूत्र आणि गंगाजल टाकून या पाण्याने आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। यामुळे घरात नकारात्मकता येत नाही। तसेच अमावस्येच्या दिवशी घरातील जाळे, जळमटे काढायचे आहेत। घराच्या मुख्य दरवाजावरचे पहिले काढलेले स्वस्तिक आपल्याला ते स्वच्छ कापडाने पुसायचं आहे आणि नंतर आपल्याला ओल्या कुंकवाने नवीन स्वस्तिक काढायचं आहे। प्रत्येक अमावस्याला आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे घराच्या मुख्य दरवाजावर। अमावस्येच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडेसे पाणी टाकून ही पेस्ट तयार करायची आहे। ही तयार झालेली पेस्ट आपल्याला उंबरठ्यावर लावायची आहे। घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे घरात कुठलीही नकारात्मकता प्रवेश करत नाही। हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरठ्यावर आपल्याला ओल्या कुंकवाने लक्ष्मीची पावले आणि स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर 2 रंगांची रांगोळी काढायची आहे आणि 2 तुपाचे दिवे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायचे आहेत। तसेच अमावस्येच्या दिवशी आपल्या स्वयंपाकघरातील गॅसची पूजा करायची आहे। गॅसवर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। फुलं, अक्षता वाहून गॅसचीही पूजा करून घ्यायची आहे। अमावस्येच्या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे। तुळशी समोर सकाळ आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे। देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक व मूर्ती लिंबाच्या साहाय्याने स्वच्छ करावी। हा उपाय अमावस्येच्या दिवशी नक्की करावा। अमावस्येला घरात दीप प्रज्वलन करावे, घरात धूप जाळावा। तर प्रत्येक अमावस्येला हे उपाय केले पाहिजे, जेणेकरून आपले मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल। तुमची मुले चिडचिड करत असतील, नजर, बाधा, कोणत्याही प्रकारची संकटे येत असतील तर हा उपाय एकदम सोपा आहे। हा उपाय दर अमावस्येला करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका गोष्टीची गरज लागणार आहे आणि ती गोष्ट आहे शिजवलेले तांदूळ म्हणजेच भात। तो ज्या दिवशी आपण उपाय करणार आहोत म्हणजेच अमावस्येला हा उपाय करणार आहोत त्याच दिवशी तुम्ही ते तांदूळ शिजवून त्याचा भात तयार करायचा आहे। आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवचाल तर ते तसे करू नका। ज्या दिवशी उपाय करायचा आहे त्याच दिवशी सकाळी तो बनवायचा आहे, म्हणजेच दुपारी 12 वाजायच्या आत हा भात करायचा आहे आणि हा तयार झालेला भात तुम्ही तुमच्या मुलांवरून ओवाळायचा आहे। जसा आपण आरतीच्या ताटाने आरती ओवाळतो तसा भात एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून तो 7 वेळा ओवाळायचा आहे। त्यानंतर ओवाळून झालेला तो भात आपण आपल्या छतावर किंवा आपल्या बाल्कनी किंवा आपल्या कंपाऊंडमध्ये तो भात एका कागदावर किंवा कोणत्याही पानावर ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून तो भात पक्षी खातील। हा अगदी सोपा उपाय करायचा आहे आणि भात
ही अगदी कमी म्हणजेच एका छोट्या वाटी तांदळाचा बनवायचा आहे, जेणेकरून तो वाया जाता कामा नये. या उपायाने तुमच्या मुलांचा चिडचिडपणा अगदी शांत होईल. तुमच्या मुलांवर कोणतेही प्रकारचे संकटे, नजर, दोष, कोणतीही बाधा येणार नाही. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गूळ मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यानंतर तुळशी मातेची पूजा करावी. तुळशीवर पाणी शिंपडावे आणि तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर माता तुळशीचे 108 वेळा प्रदक्षिणा करा. या उपायाने घरातील गरिबी दूर होते आणि धनधान्य प्राप्त होते. गुरुपुष्य अमृताचा योग सहसा वर्षातून 2 किंवा 3 वेळा येतो. हा दिवस गुरुपुष्य नक्षत्र म्हणून साजरा केला जातो. गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यावर गुरुपुष्य योग तयार होतो, त्यामुळे हा दिवस विशेष भाग्यवान मानला जातो. या दिवशी लक्ष्मीची पूजा करून तिचा आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की त्या दिवशी अमृत योग देखील तयार होतो. नवीन काम सुरू करण्यासाठी जमीन, इमारती, वाहने, सोन्या चांदीचे दागिने इत्यादी खरेदीसाठी गुरुपुष्य योग उत्तम आहे. या नक्षत्रात केलेली खरेदी शाश्वत समृद्धी प्रदान करते. पुष्य नक्षत्रात बृहस्पतीशी संबंधित वस्तू जसे की सोने, पितळेचा हत्ती, दक्षिणावर्ती शंख खरेदी केल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी नवीन मालमत्ता खरेदी करणे किंवा फ्लॅट बुक करणे या फायदेशीर ठरते. गुरुपुष्य योगाच्या दिवशी काही खरेदी करणे शक्य नसेल तर श्री सूक्ताचे पठण करा. गुरुपुष्य योगाच्या दिवशी व्यक्तीने सोन्याचे नाणे किंवा चांदीचे नाणे खरेदी करावे. ते तुमच्या प्रगतीसाठी देखील उपयुक्त ठरते. धार्मिक पुस्तके. गुरुपुष्य अमृत योगामध्ये देवगुरु बृहस्पतीचा प्रभाव अधिक असतो. अशा परिस्थितीत तुम्ही गुरुपुष्य योगामध्ये धार्मिक पुस्तके खरेदी करू शकता. तुम्हाला याचा फायदा होईल. गुरुपुष्य योगात करण्याचे काही उपाय आहेत. कोणते उपाय करायचे आहेत ते आपण जाणून घेऊया. उद्या गुरुपुष्य योगाच्या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मीनारायणाची पूजा करा. पूजेमध्ये ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नम या मंत्राचा कमळगट्ट्याच्या माळेने 108 वेळा जप करा. शुभ योगात या लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास संपत्तीचे योग प्राप्त होतात. गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी. या शंखाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आहे. असे केल्याने लवकरच अडकलेले पैसे मिळतात. दुकान किंवा व्यवसाय क्षेत्रासारख्या कामाच्या ठिकाणी पारदलक्ष्मीची मूर्ती स्थापित केल्यास संपत्ती व समृद्धी मिळते. असे केल्याने व्यवसायाला गती मिळते. आर्थिक संकट दूर होतात. नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी गुरुपुष्य योगात पारदलक्ष्मीची पूजा करू शकतात. पारदलक्ष्मीच्या साह्याने तुम्ही एकाक्षी नारळाची पूजा करू शकतात. एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. या नारळाची विधिवत पूजा केल्यावर घर किंवा व्यवसायात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि धनधान्याचीही वाढ होते. गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचे चमत्कारिक कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करू शकतात. कनकधारा स्तोत्रेचा निर्माता आदि शंकराचार्य आहेत. त्यांनी या स्तोत्राचे पठण करून पैशाचा पाऊस पाडला होता. नियमितपणे या दोन्ही गोष्टीचे पठण केल्याने एखाद्याला वैभव आणि संपत्ती मिळते. शत्रूपासून मुक्ती देखील मिळते. गुरुपुष्य अमृत योगामध्ये आपल्याला हे उपाय करायचे आहेत. आषाढ अमावस्येलाच दीप अमावस्या असेही म्हटले जाते. तर या दिवशी आपल्याला घरातील सर्व दिवे स्वच्छ करायचे आहेत आणि दीप प्रज्वलन करायचं आहे. त्यांची पूजा करायची आहे. कणकीचे 5 दिवे किंवा 7 दिवे बनवून दिव्यांची आरती करायची आहे. घरातील लहान मुलांना या दिव्यांनी ओवाळायचं आहे. तसेच पितृदोषातून मुक्तीसाठी दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने एक दिवा लावायचा आहे. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.